अहो मोठी आई, ही मुलगी थोडी बारीक आहे, ती आपल्या संजूशी अजिबात मॅच होणार नाही. जरा ती उंच असलेलीचा फोटो बघा. अरे नाही नाही वहिनी, ती जास्त शिकलेली आहे. आमच्या संजू भैयासारखी दोघांचीही चांगली जमेल. नाही नाही, आम्हाला तर आमच्या नातवासाठी फक्त घर सांभाळणारी सून हवी आहे. ताव देऊन आजी म्हणाली. मागून सुनेने डोळ्यात दुःखत घरातील लोकांचे संवाद ऐकत होती. तेवढ्यात कोणीतरी हाक मारली. अरे सुनेना वहिनी, तुम्ही पण या. संजूसाठी मुलगी निवडा. शेवटी तो तुझा एकुलता एक लाडका धीर आहे, असं खोटं हसत हसत म्हणाली. किचनमध्ये काही काम आहे, मी ते पूर्ण करते. आणि एवढं बोलून सुनेनं तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली. खोलीला आतून कुलूप लावलं आणि उशीत तोंड दाबून जोरजोरात रडू लागली. अखेर सुनेनं तिच्या दिराच्या लग्नावर इतकी नाराज का होती, कथेच्या या भागात जाणून घेऊया. रडत असताना सुनेनाच्या डोळ्यात ते दृश्य चमकले जेव्हा ती लग्नानंतर पहिल्यांदाच या घरात आली होती, नवविवाहित वधू म्हणून. अरे तुम्ही बँडवाले जरा जोरात वाजू शकत नाही का? अरे माझी सून आली आहे, माझ्या संतोषची पत्नी, जोरात वाजवा. निर्मला आनंदाने उड्या मारत म्हणाली. सुनेना, ती एक शिकलेली मुलगी आहे, बँकेत मॅनेजर म्हणून काम करते. तिचे लग्न होणार आहे संतोष नावाच्या मुलाशी. सुनेना एका खुल्या मनाची आणि मजा करणारी मुलगी आहे, पण तिच्या घरच्याने तिचं लग्न ठरवून दिलंय आणि प्रत्येक मुलीला लग्न करायचंच असते. मग सुनेनासुद्धा कोणालाच पसंत केले नव्हते, म्हणून तिनेही तिच्या आईवडिलांची पसंती स्वीकारली आणि लग्नाला हो म्हटले. संतोष हा व्यवसायाने वकील असतो, जो त्याच्या कामाबद्दल खूप गंभीर आणि तो सुनेनांच्या विचारांशी पूर्णपणे सहमत नाही. तो घराचा मोठा मुलगा आहे आणि नेहमी सरळ जीवन जगण्यावर विश्वास ठेवतो. त्याला फक्त त्याच्या कामाची काळजी असते. त्याच्या बाकीच्या कुटुंबाशी काही संबंध नाही आणि तो सुनेनाला बघायलाही गेला नाही. त्याच्या आईने म्हणजेच निर्मलाने संतोषच्या लग्नाला होकार दिला. संतोषच्या कुटुंबात त्याचे वडील, आजोबा, मोठे काका, काकू, आजी, आई, मोठे काकाचा मुलगा अखिल, जो संतोषपेक्षा मोठा आहे, अखिलची पत्नी रंबा, संतोषला एक लहान भाऊ संजय आहे, ज्याला घरात सर्वजण प्रेमाने संजू म्हणतात, आणि संतोषला देखील एक बहीण आहे, शिवानी. लग्नानंतरच दुसऱ्याच दिवशी सुनेना सून म्हणून घरी आली तेव्हा तिला तिच्या संपूर्ण कुटुंबाची भेट झाली. तिचीही सगळ्यांशी ओळख झाली. नवीन लग्न होतं, त्यामुळे घरात खूप खळबळ माजली आणि सर्वजण सुनेनासमोर फिरत होते. सगळं ठीक चाललं होतं, पण सुनेना थोडी नाराज दिसत होती, कारण संतोष तिच्याशी जास्त बोलत नव्हता. जितकं काम असेल तितकंच बोलायचं आणि आपापल्या कामावर जायचा, आणि रात्री उशिरापर्यंत घरी यायचा आणि जेवायचा आणि झोपायच्या वेळेस तो सुनेनासोबत बेड शेअर करायचा आणि सुनेनाकडे तोंड फिरून झोपायचा. सुनेना दिसायला खूप सुंदर होती, पण तिच्या तुलनेत संतोष नव्हता. पण तिला हे लग्न आवडलं नाही असं नव्हतं. घरच्यांना जे आवडलं ते दोघांनीही मान्य केलं, पण आता सुनेनाला तिच्या निर्णयाचा खूप पश्चाताप होऊ लागला, कारण संतोष सुनेनाला बाहेर कुठेही घेऊन जात नसे. सुनेनाने तर हनीमूनला जाण्यासाठी एक ड्रेसही विकत घेतला होता, पण तिला आता समजलं होतं की संतोष असं काहीतरी करणार नाही. तिला एक चांगला संसार आणि चांगला स्वभावाचा नवरा मिळाला होता, पण सुनेना तिच्या पतीच्या प्रेमापासून वंचित होती. त्यामुळे सुनेना तिच्या आयुष्याबद्दल तक्रार करत नव्हती, पण ती देखील आनंदी नव्हती, कारण स्त्रीच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा नवरा. स्त्रीचे सर्व सुख फक्त तिच्या पतीकडून येते. तिचा सन्मान, तिचा आनंद आणि तिचे अश्रू हे सर्व तिच्या नवऱ्यावर अवलंबून असते. आणि सुनेनासुद्धा या एकटेपणाचा सामना करत होती. सर्व काही असूनही तिला आपल्याजवळ काहीच नसल्यासारखे वाटत होते. ती आनंदाने भरलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हते. ती नेहमी संतोषला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायची, त्याच्यासाठी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवायची. मित्रांनो, याच्या पुढील कथा आपल्याला पुढच्या भागात नक्कीच ऐकायला मिळेल. तोपर्यंत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.